हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर MS चकोते. तर तुम्हाला ETI हा सब्जेक्ट आता सध्या शिकवत आहे बघा. तर त्याच्यातला फर्स्ट टॉपिक आपण स्टार्ट करतो आहे. ठीक आहे. तर फर्स्ट टॉपिक कोणता आहे बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर हा टॉपिक आपला 6 मार्क्सचा आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा आपण फर्स्ट पॉईंट बघणार आहे, इंट्रोडक्शन टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे म्हणजे काय नेमकं बघूया. ठीक आहे. तर आर्टिफिशियल म्हणजे काय होतं बघा, कृत्रिम. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, एक असं मशीन तयार करायचं की जेणेकरून ते मशीन ह्युमनसारखं काय व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये ह्युमनसारखं सेम बिहेव करणार, ह्युमनसारखं सेम त्याचं काय असणार आहे, थिंक असणार. म्हणजे असं मशीन तयार करणार आपण की जेणेकरून ते सेम ह्युमनसारखं थिंक करणार, ह्युमनसारखं काय करणार, ते बिहेव करणार. ठीक आहे. म्हणजेच बघा काय येतं की आर्टिफिशियल इंटेलिजंट इज ॲन अप्रोच टू मेक अ कम्प्युटर, अ रोबोट ऑर अ प्रोडक्ट टू थिंक हाऊ स्मार्ट ह्युमन थिंक. म्हणजे एखादा स्मार्ट ह्युमन कसं जसं थिंक करतो तसंच सेम एखादा कम्प्युटर, एखादं मशीन किंवा एखादा रोबोट काय व्हायला पाहिजे, थिंक त्याचं सेम त्या स्मार्ट ह्युमनसारखंच तो काय करायला हवा, थिंक करायला हवा. बरोबर आहे. म्हणजे काय की बघा, तुम्ही आता सपोज लॅबमध्ये एखाद्या प्रॅक्टिकलसाठी आला. प्रॅक्टिकलसाठी आल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही काय करणार, येणार एखाद्या PC समोर बसणार. त्यानंतरनं PC चालू करण्यासाठी तुम्ही काय करणार की पॉवर बटन ऑन करणार, त्यानंतरनं CPUचं बटन ऑन करणार, मॉनिटरचं बटन ऑन करणार. सेम तसंच एखादं मशीन असेल किंवा रोबोट असेल तर तो पण काय थिंक करायला हवं त्यानं, की जेणेकरून एखाद्या आपण जसं ह्युमन थिंक करतो तसं सेम की त्याला माहीत असायला पाहिजे की पॉवर बटन ऑन केल्याशिवाय आपला कम्प्युटर स्टार्ट होणार नाही, किंवा CPUचं बटन ऑन केल्याशिवाय, मॉनिटर ऑन केल्याशिवाय आपण त्या कम्प्युटरवर कोणतंही वर्क करू शकणार नाही. तसंच सेम आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजे असं आपण एक मशीन तयार करणार किंवा रोबोट तयार करणार यूजिंग अल्गोरिदम यूज करून आपण काय करणार आहे, मशीन तयार करणार. त्याच्यामध्ये काय की जेणेकरून तो ह्युमनसारखं काय व्हायला पाहिजे, थिंक व्हायला पाहिजे. म्हणजे एखादा स्मार्ट ह्युमन कसं थिंकिंग करतो त्याप्रमाणे त्याचं काय असायला पाहिजे, थिंकिंग असायला पाहिजे. ठीक आहे. तर AI इज अ स्टडी ऑफ हाऊ ह्युमन ब्रेन थिंक, लर्न, डिसाईड अँड वर्क वेन इट इज ट्रायज टू सॉल्व प्रॉब्लेम. म्हणजे एखादा प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतरनं ह्युमन कसं तिथं थिंक करतो, ह्युमन कसं एखादा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी एखादं डिसिजन घेतो, एखादा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी ह्युमन कसं वर्किंग करतो, तसं सेम वर्किंग काय व्हायला पाहिजे, त्या मशीनचं व्हायला पाहिजे. जेणेकरून त्यालाच आपण काय म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच काय बघा, आर्टिफिशियल इंटेलिजंट हे जे आहे हे कम्प्युटर सायन्सच काय आहे बघा. आर्टिफिशियल इंटेलिजंट इज अ ब्रँच ऑफ कम्प्युटर सायन्स दॅट एम्फासिस द डेव्हलपमेंट ऑफ इंटेलिजंट मशीन थिंकिंग अँड वर्किंग लाईक ह्युमन. म्हणजेच काय, असं मशीन आपण डेव्हलप करणार आहे. कसलं मशीन, इंटेलिजंट मशीन डेव्हलप करणार आहे ज्याच्यामध्ये तो लाईक अ ह्युमन थिंक आणि वर्क करायला हवं. लाईक अ ह्युमन काय हवं, तो थिंक आणि वर्क करायला हवं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा कोणते येतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे. बघा, जो आपण आत्ता सध्याच्या घडीला जो यूज करतो तो कोणता, स्मार्टफोन. बरोबर आहे. तर स्मार्टफोनमध्ये बघा वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत. असे फोन आत्ता आधीच्या घडीमध्ये होते का, नव्हते. आत्ता आपण यूज करतो तो कोणता, स्मार्टफोन यूज करतो जे अँड्रॉइड्स आहेत. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये बघा वेगवेगळे ॲप्स आहेत. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये बघा गुगल असिस्टन्स आहे, सिरी आहे, त्यानंतर अलेक्झा आहे. तर ह्यामध्ये आपण काय करतो, कोणती पण इन्फॉर्मेशन सर्च करतो. जी इन्फॉर्मेशन आपण सर्च करणार आहे तर तो आपण डायरेक्टली व्हॉईस रेकॉर्ड करून, म्हणजे व्हॉईस तिथं रेकॉर्ड करून सर्च करू शकतो, किंवा एखादा टेक्स्ट टाईप करून आपण तिथं ती इन्फॉर्मेशन सर्च करू शकतो. मग त्यासाठी काय होतं की आपण एखादी इन्फॉर्मेशन सर्च केली तर ती इन्फॉर्मेशन सर्च केल्यानंतरनं आपला जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट आपल्याला काय होतो, लगेच दिसतो. मग तो रिझल्ट दिसतो म्हणजे नेमकं काय होतं बघा की
कमीत कमी टायमिंगमध्ये तो आपल्याला रिझल्ट दिसतो. मग ह्याच्या मागे म्हणजे ह्याच्या बॅकग्राऊंड प्रोसेसला कोणता अल्गोरिदम रन होत असतो, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अल्गोरिदम काय होत असतो, वर्क करत असतो. म्हणजे त्याच्याजवळ ही सगळी इन्फॉर्मेशन असते. ती इन्फॉर्मेशन आपण सर्च केल्यानंतरनं लगेच आपल्याला AI काय करत असतो, रिझल्ट देत असतो. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे, स्मार्ट कार जे आहे तो स्मार्ट कार म्हणजे काय असतं, तर तो स्मार्ट कार हा काय असतं, ड्रायव्हरलेस कार असतो. कसला असतो, ड्रायव्हरलेस कार असतो. त्याच्यामध्ये काय होतं बघा, ड्रायव्हर नसतो. बरोबर आहे, म्हणजे ड्रायव्हरलेस कार आहे म्हणजे त्याच्यामध्ये ड्रायव्हर नाही आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा, की त्या कारमध्ये जे काही मशीन आहे तर त्या मशीनमध्ये अशी इन्फॉर्मेशन ऑलरेडी स्टोअर केलेली असते की जेणेकरून एखादा स्पीड ब्रेकर आला तर तो काय करायला हवा, की समोर स्पीड ब्रेकर आल्यानंतर आपण कसं ड्राईव्ह करायला हवं, त्यानंतरनं कुठं स्टॉप घ्यायला हवं, कुठून कुठंपर्यंत आपला डेस्टिनेशन आहे तिथंपर्यंत आपण कसं जायला हवं. तर ह्या सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये काय केलेली असते, ऑलरेडी स्टोअर केलेली असते. जेणेकरून तो ह्युमन कसं थिंक करतो, एखादं सपोज समोर ऑब्जेक्ट आला तर तो स्मार्ट कारमध्ये तो ऑब्जेक्ट आल्यानंतरनं काय करायला हवं, ब्रेक प्रेस करायला हवा. म्हणजे काय, ह्युमन कसं कार चालवतं सेम तसं स्मार्ट कार पण काय असणार आहे, कार ड्राईव्ह करणार आहे. खरं विदाऊट ड्रायव्हरलेस, ड्रायव्हर त्याच्यामध्ये नसणार आहे. म्हणजे तो ड्रायव्हरलेस काय असणार आहे, कार असणार आहे. म्हणजे समोर येणाऱ्या कोणत्यासुद्धा डिसिजन ह्युमन कसं घेणार आहे तसं तो कार काय व्हायला पाहिजे, डिसिजन घ्यायला हवं. ठीक आहे. त्यानंतर ना बघा नेक्स्ट आपलं एक्झाम्पल आहे ते म्हणजे बघा, यूट्यूबवर आपण कोणतं पण ऑनलाईन शॉपिंग करतो. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी बघा, एखादं जर सपोज आपण यूट्यूबवर एखादी ऑनलाईन शॉपिंग केली किंवा एखादा प्रोडक्ट आपण साधा सिम्पल सर्च केला तर तो प्रोडक्ट सर्च केल्यानंतरनं काय होतं बघा, त्याच्या रिलेटेड प्रोडक्ट आपल्याला तिथं काय होत असतात, दिसत असतात. मग तुम्ही सांगा, रिलेटेड प्रोडक्ट तर त्याच्या रिलेटेड प्रोडक्ट आपल्याला कसं दिसत असतात, तर त्याच्या बॅकग्राऊंडला AIचे अल्गोरिदम्स काय होत असतात, वर्क करत असतात. म्हणजे काय नेमकं करत असतात, की AI काय करत असतं त्याच्यामध्ये, की डिटरमाइन करतो की आपला इंटरेस्ट कशात आहे, आणि त्या इंटरेस्टप्रमाणे आपण कोणते कोणते प्रोडक्ट सर्च केलेले आहेत त्याचे अपडेट्स वरचेवर आपल्याला काय होत असतात त्याच्यामध्ये दिसत असतात. तसंच फॉर एक्झाम्पल व्हिडिओ गेम होऊ शकतो बघा, किंवा ऑनलाईन ॲड आपण नेटवर ऑनलाईन ॲड पण आपण बघू शकतो. तर हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत बघा, आपले आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आहेत. ठीक आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजे काय, तुमच्या लक्षात आलं, आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजे काय, की सेम स्मार्ट ह्युमन कसं थिंक करतो तसंच काय असायला पाहिजे, एखादा मशीन किंवा एखादा कम्प्युटर किंवा एखादा रोबोट काय व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये थिंक करायला हवं. तर असा आपण काय तयार करणार आहे, एखादं मशीन तयार करणार, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजंट. म्हणजे सेम ॲज अ ह्युमनसारखं थिंकिंग असणार आहे. खरं ह्युमनसारखं सेम असणार आहे का, नाही, ते काय असणार आहे, आर्टिफिशियलच असणार आहे. म्हणजे कसं असणार आहे, ते कृत्रिमच असणार आहे. आर्टिफिशियल म्हणजे काय, कृत्रिम. खरं कसं, ह्युमनसारखं थिंक करणारं. ठीक आहे. लक्षात आलं, इंट्रोडक्शन टू आर्टिफिशियल इंटेलिजंट. ठीक आहे. त्यानंतर ना बघा नेक्स्ट पॉईंट आहे आपला, की स्कोप कोणते कोणते आहेत बघा आर्टिफिशियल इंटेलिजंटचे. तर ह्याच्यामध्ये बघा फर्स्ट आहे एज्युकेशन, डेटा ॲनालिसिस, हेल्थकेअर, ॲग्रिकल्चर, ट्रान्सपोर्ट, होम, त्यानंतरनं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, त्यानंतरनं आर्टिफिशियल इंटेलिजंट इन सायबर सिक्युरिटी. ठीक आहे. तर बघा हे सगळे स्कोप आहेत कशाचे, आपले आर्टिफिशियल इंटेलिजंटचे. ठीक आहे. तर बघा आपला जो ETI हा जो सब्जेक्ट आहे तर हा आपला काय असणार आहे, MCQs त्याला क्वेश्चन्स असणार आहेत. बरोबर आहे. तर MCQs क्वेश्चन असणार आहेत. याचा अर्थ काय असणार आहेत बघा, जर तुम्हाला क्वेश्चन पेपरला असा क्वेश्चन विचारू शकतात की स्कोप ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजंट, तर त्यातील ऑप्शनसाठी ह्यातील कोणतासुद्धा ऑप्शन्स तुम्हाला येऊ शकतो क्वेश्चन पेपरला. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा टोटल एवढे स्कोप आहेत. तर ह्याच्यापेक्षा जास्त स्कोप पण असू शकतात आर्टिफिशियल इंटेलिजंटमध्ये, कारण की आत्ता सध्या आपली जी काय आपण टेक्नॉलॉजी यूज करतो आहे तर ती सगळी कशी आहे बघा, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करून काय केलेलं आहे ते सध्या वर्किंग चालू आहे. ठीक आहे. तर बघा फर्स्ट काय आहे बघा, एज्युकेशन. तर एज्युकेशनमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजंट कसं यूज करतो, तर ह्याच्यामध्ये बघा की एखादा टेक्स्ट ट्रान्सलेटर असेल,
टेक्स्ट ट्रान्सलेटर म्हणजे काय की आपण एखादा आता सर्चिंगसाठी टाकतो बरोबर आहे, मग तेव्हा ट्रान्सलेट करायची गरज असेल. फॉर एक्झाम्पल बघा, कीबोर्ड आपण यूज करतो, कीबोर्डमध्ये जर आपण इंग्लिश सगळं टेक्स्ट टाकले आणि त्याचं कन्वर्ट करायचं आहे आपल्याला कशामध्ये, जे ते लँग्वेज असतील, कोणते सुद्धा लँग्वेज असेल आणि त्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ते डायरेक्टली आपण काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर ना बघा आणखीन एज्युकेशनमध्ये आणखीन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं काय स्कोप आहे, तर बघा ई पाठशाला असेल किंवा स्वयं असेल किंवा दीक्षा असेल, तर ही जे सगळे सिस्टीम आहेत. ई पाठशाला म्हणजे काय की आपण त्याच्यावर लर्न करू शकतो. एखादं रजिस्ट्रेशन करायचं, रजिस्ट्रेशन केल्यानंतर ना आपण तिथं काय करू शकतो, कोणतं पण सगळ्या जेवढ्या तुम्हाला हे आहेत, सपोज कुठला सुद्धा टॉपिक असेल आणि तो टॉपिक आपल्याला त्याच्यावर काय करायचा आहे, जर लर्न करायचं असेल तर तो लर्न आपण काय करू शकतो, त्याच्यावर करू शकतो. स्वयं ॲप आहे, तर त्याच्यावर पण आपण काय करू शकतो बघा, रजिस्ट्रेशन करून त्याच्यावर आपण लर्न करू शकतो. त्यानंतर ना आपण त्याच्यावर एखादी एक्झाम देऊ शकतो. एक्झाम दिल्यानंतर ना त्याच्यावर ॲटोग्रेडिंग होतं. ॲटोग्रेडिंग म्हणजे काय, आपल्याला जे मार्क्स मिळतात ते मिळतात आपल्याला. त्यानंतर ना आपल्याला त्याच्यामधून सर्टिफिकेट म्हणजे ऑनलाईन सर्टिफिकेशन पण आपल्याला त्याच्यामध्ये भेटू शकतं. तर असे एज्युकेशनमध्ये आपल्याला काय होतं बघा, ह्याचा स्कोप आहे कशाचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, डेटा ॲनालाइज. तर डेटा ॲनालाइज आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याच्यामध्ये काय होतं बघा, डेटा ॲनालाइज म्हणजे काय होतं की AI can help a data analyze with handling and processing large data set. म्हणजे लार्ज डेटा सेट AI काय करू शकतो, हँडल पण करू शकतो आणि तेवढा लार्ज डेटा सेट तो AI काय करू शकतो, प्रोसेसिंग पण करू शकतो. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल गुगल ॲनालिटिक्स म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये ॲनालिटिक इंटेलिजन्स ह्यामध्ये काय होत असतं की मशीन लर्निंग यूज करून त्याच्यामध्ये आपण वेबमास्टर काय करतो, फास्ट डेटा ॲनालाइज करतो. वेबमास्टर काय करतो, फास्ट डेटा ॲनालाइज करतो. मग हा डेटा ॲनालाइज करतो म्हणजे कुठून करतो की त्याच्यामध्ये ऑलरेडी तेवढा डेटा काय केलेला असतो, स्टोअर केलेला असतो. त्याच्यामध्ये काय होतं, ऑलरेडी तेवढा डेटा स्टोअर केलेला असतो. म्हणजेच काय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा डेटा ॲनालाइज हा पण काय आहे बघा, एक स्कोप आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, हेल्थ केअरमध्ये काय होतं बघा की त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो हेल्थ केअरमध्ये की बघा आता ह्याच्या आधी बघा की एवढ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होती का, नव्हती. आता आपण हेल्थ केअरमध्ये काय होतं बघा की डिझायनिंग असेल, डेव्हलपिंग असेल, जे मेडिकल इक्विपमेंट्स आपल्याला लागतात तर ते डिझाईन करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी किंवा जे काही डायग्नॉसिस सेंटर्स आहेत, म्हणजे जे काय एखादा आपल्याला कोणता पण हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, तर सपोज MRI करायचं असेल किंवा हेअर क्रॅक असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशातून समजतात, तर ॲडव्हान्स जी टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे लगेच ती इमेज कॅप्चर होते. त्यातून आपल्याला कुठं हेल्थमध्ये कोणता आपल्याला डायग्नॉसिस करायचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशातून लगेच त्या हेल्थ केअरमधून आपल्याला समजतात. म्हणजे ह्या सगळ्या मागे पण कोणतं बॅकग्राऊंडला कोण वर्क करत असतं, आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे अल्गोरिदम्स आहेत तर ते काय होत असतात, त्याच्यामध्ये वर्क करत असतात. ठीक आहे. त्यानंतर ना बघा नेक्स्ट काय आहे बघा, ॲग्रिकल्चर. तर ॲग्रिकल्चरमध्ये पण आपण काय करू शकतो, त्याचा यूज करू शकतो. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल बघा की जर सपोज आपण आपली एखादी शेती आहे तर ती करू शकतो. म्हणजे काय की जर सपोज आपण त्या शेतामध्ये ॲटोमॅटिक त्याला पाणी द्यायचं असेल किंवा हाय क्वालिटीचं आपण तिथं ते डेव्हलप करायचं असेल तर काय करू शकतो, आपण रोबोट थ्रू किंवा आपल्या कम्प्युटर थ्रू किंवा आपल्या मशीन थ्रू आपण काय करू शकतो की त्याला त्या ॲग्रिकल्चरला म्हणजे त्या शेतीला आपण काय करू शकतो, ॲटोमॅटिक पाणी पाजवणे हा प्रकार काय करू शकतो, त्याच्यामध्ये करू शकतो. तर ह्याच्या थ्रू कशा थ्रू, तर त्या मशीन थ्रू, ज्या मशीनमध्ये आपण तसा डेटा त्यानंतरनं पुढं काही ट्रॅक आहे त्या पाणी फ्लो होण्यासाठी, तर तो ट्रॅक, तर हा डेटा आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये स्टोअर करून त्या पाण्याच्या ह्याच्यामध्ये कॅमेरा ठेवून कॅमेरा लावून त्याच्यामध्ये आपण कसा पाण्याचा फ्लो हवा, त्याचा ट्रॅक कसा हवा, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ॲग्रिकल्चरमध्ये काय करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, ट्रान्सपोर्ट. तर ट्रान्सपोर्टमध्ये काय होऊ शकतं बघा की जर सपोज आपल्याला ट्रान्सपोर्टमध्ये काय होऊ शकतं की फॉर एक्झाम्पल मगाशी मी तुम्हाला सांगितले कोणतं की
ॲटो कार म्हणजे सेल्फ ड्रायव्हिंग कार म्हणजे त्याच्यामध्ये ड्रायव्हरलेस म्हणजे त्याच्यामध्ये ड्रायव्हर नसणार आहे आणि ती कार काय होणार आहे, ॲटो असणार आहे म्हणजे सेल्फ त्याचं ड्रायव्हिंग असणार आहे. तर ह्याचं पण एक्झाम्पल आहे बघा कशाचं, ट्रान्सपोर्टसाठी. ठीक आहे. किंवा आता बघा ॲटो पायलट सिस्टीम चालू आहे. कोणती? ॲटो पायलट सिस्टीम. तर ॲटो पायलट सिस्टीम यूज करून आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. जे ॲटो पायलट सिस्टीम आपण शिपमध्ये किंवा स्पेस क्राफ्टमध्ये ह्याच्यामध्ये काय यूज केलेले आहेत, काय यूज केलेले आहेत, ॲटो पायलट सिस्टीम यूज केलेली आहेत. कशासाठी? ट्रान्सपोर्टेशनसाठी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, होममध्ये काय होत असतं बघा, की जर सपोज स्मार्ट होम आपण जर डेव्हलप करणार असेल तर त्याच्यामध्ये बघा ॲमेझॉन इको किंवा गुगल होम असे पॉप्युलर स्मार्ट होम आता सध्या डेव्हलप आहेत किंवा पॉप्युलर स्मार्ट होम डिव्हायसेस आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतं की व्हेरियस जे काही टास्क आहेत तर ते टास्क कंप्लीट करण्यासाठी फक्त त्याच्यासाठी आपलं व्हॉइस कमांड बास आहे. म्हणजे काय, एखादा टास्क किंवा एखादा परफॉर्म करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, यू परफॉर्म द व्हेरियस टास्क विथ जस्ट अ व्हॉइस कमांड यूज करून तुम्ही टास्क कोणतंही काय करू शकतो, कंप्लीट करू शकता. म्हणजे काय करायचं, आता जर सपोज आपल्या घरामध्ये आपल्याला म्युझिक प्ले करायचं असेल तर फक्त तुम्ही काय करू शकता, तिथं कोणतासुद्धा व्हॉइस कमांड देऊन तो म्युझिक काय करू शकता, प्ले करू शकता. किंवा एखादा फॅन ऑन करायचा असेल, लाईट ऑन करायचं असेल तर स्विच ऑन ऑफ हा पण तुम्ही काय करू शकता, की एखादा व्हॉइस कमांडने तुम्ही काय करू शकता, तो स्विच ऑन ऑफ लाईटचा किंवा फॅनचा करू शकता. किंवा एखादा क्वेश्चन आस्क करायचं असेल किंवा एखादं ॲप आपल्याला ओपन करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण होममध्ये काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून फक्त एखाद्या व्हॉइस कमांडनी आपण काय करू शकतो, तो रन करू शकतो. ठीक आहे. तसंच मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सायबर सिक्युरिटी असेल तर ह्या सगळ्यासाठी आपला काय होतं, आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा स्कोप आहे. तर सायबर सिक्युरिटीमध्ये म्हणजे काय होतं बघा, की ह्याच्यामध्ये काय होतं सायबर सिक्युरिटीमध्ये, की बघा गव्हर्मेंट असेल, बँकिंग सेक्टर असेल तर ह्याच्यामध्ये काय होतं की खूप ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा असतो, जो ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा आपल्याला सेव्ह करून ठेवायचा असतो किंवा ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा आपल्याला काय करायचं असतो, इकडून तिकडून ट्रान्सफर करायचं असतो. ठीक आहे. मग तेव्हा हॅकर्स असतात तर ते हॅकर काय करतात, तर डिटेक्ट करायचं आणि ॲनालाइज करायचं. जो कोणी हॅकर आहे तर तो काय करतो, डिटेक्ट करायचं आणि ॲनालाइज करायचं. तर ते कशातून डिटेक्ट आणि ॲनालाइज करू शकतो, आपण अल्गोरिदम यूज करून काय करू शकतो, डिटेक्ट आणि ॲनालाइज करू शकतो. ठीक आहे. तर हे काय झाले आपले बघा स्कोप ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे. कोणते बघा, एज्युकेशनल, डेटा ॲनालाइज, हेल्थ केअर, ॲग्रिकल्चर, ट्रान्सपोर्ट, होम, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन सायबर सिक्युरिटी. ठीक आहे. लक्षात आले. आपण आता 2 पॉईंट्स घेतले बघा, फक्त कोणते, इंट्रोडक्शन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड स्कोप ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे. थँक्यू.